नमस्कार श्रोते मंडळी, संतांची संगती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आपण एकनाथी भागवताचा एकनाथी भागवताचे आपले 9 अध्याय पूर्ण झालेले आहेत। आता हा आपण 10वा अध्याय वाचत आहोत। वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये श्री संत एकनाथ महाराज लिहून पाठवा। चला तर वाचनाला सुरुवात करूया। श्री ओम तस्य श्री कृष्ण प्रसन्न श्री एकनाथी भागवत अध्याय 10वा। श्री गणेशाय नमः, श्री कृष्णाय नमः। ओम नमो सद्गुरु धन्वंतरी, ज्याची दृष्टीची निरूज करी, त्या वाचोनी संसारी भवरोगू दुरीन करवे, ज्या भवरोगाचे निदर्पे, कुपात तापदी त्रिविध तापे, मी माझे येणे संकल्पे, वागजल्पे जलपती, पडिली द्वैताची या दुखना, तोंडीची चवी गेली जाना, मुखाला कडवटपणा, कटू वचना बोलतू, जेथे व्याधीचे सन्निपाते, विवेक हानोनिया लाते, उमरुडूनी धैर्य हाते, वासना वानाते हिंडती, मनोरथ कर्दमी चरफडीत, संकल्प मृगजळी बोडत, वेगी निसरोनिया पडत, टेक चढता स्वर्गाचे, बोर बडत स्नेहाची आराटी, गोवित लोभाची बोराटी, खिळीला प्रपंचाची आकंठी, मारिता नुठी तेठुनी, भवरोग भ्रमे भ्रमले कैसे, खाओ नये ते खाओ बैसे, करू नये ते करिता दिसे, योषिता सरीसे धावत, तेथ धन भयाचे शारेत, तेने थरा कापुत, धाके धाके घामेजत, दडी देत गुप्तत्वे, भोगाभिमानू चढे देही, तेव्हा न राहे खाटे भुई, विधीचे पांघरून टाकी पाही, डोळा ठाई लागेना, उभे न राहावे ऐक्यवृत्ती, क्षीण झाली ज्ञानशक्ती, पडली जडत्वे लोळती, पाणी मागती विषयाचे, अल्प अल्प देता ते जळ, कडकडूनी झोंबती प्रबळ, आम्हासी फार द्यागा जळ, तृषा केवळ ओळेना, कुपथ्य करिता निरंतर, तव तो झाला जीर्णज्वर, क्षय लागला जी थोर, क्षीण शरीर पडिले, क्षणाक्षणा अतिक्षीणता, विकार संचरले जीविता, तेने प्रबळ वाढली चिंता, सुख सर्वथा बुडाले, नवल रोगाचा पडिपाडू, गोड परमार्थ तो झाला कडू, केवळ विषय प्राय विषय कडू, तोची गोडू पे झाला, ते व्याधीची या उपाडा, देता सक्तकथा काढा, श्रवण मुक्तीच्या भावार्थ दाडा, पाडी पुढा दात खिळी, देता तुलसी मकरंद नसू, वरता जाओ नेदी श्वासू, मस्तक झाडी मानी त्रासू, उरगे बहु असू व्यापिला, ऐसा रोग देखो निया गाढा, वैद्य आचार्य धडपुडा, कृपा पाहे जायकडा, तो रोकडा वाचवी, निधडा वैद्य तो सुबुद्धी, जीव गेली या मरो नेदी, जीवे विन वाचवी त्रिशुद्धी, अगाध सिद्धी तयाची, शुद्ध भाग्ये करुणी जाण, तो करी कृपा कुर्मावलोकन, तेची रोगिया अमृतपान, होय सावधान तात्काळ, एव झाली असावधान, रोगी आपणी आपण, नित्य नित्यांचे पाचन, करी सेवन सांक्षेपे, तेने न फिटेची जीर्णज्वरू, न तुटे क्षयाचा महामारू, हे देखून या वैद्य सद्गुरु, रसोपाचारू मांडिला, तेने अक्षरस
अर्धा मात्रा देता धक्ष्याचा थारा, मोडोनिया शरीरा पूर्वपरंपरा अक्षय केले. दारुण चुकवावया कुपथ्य, वैराग्य राखण ठेविले नित्य. लावणी अनुसंधानाची पथ्य, निर्दाळीला तीर्थ भवरोगू. रोगी उपचारिल्यावरी, प्रबळ क्षुधा खवळे भारी. चित्त चिंतेच्या लाह्या करी, क्षणा माझारी खादल्या. काळे गोरे चतुर्वर्ण चने, आश्रमेची भाजिले फुटाने. अहम सोहम गुळेसी तेने, निशेष खाणे तत्काळ. फळाभिलाषेसी आशा, बोडे भरली होती खसखसा. तीही खादली घसघसा, न लागता घासा गिळियेली. गुळ साखरेचा पडी पाडू, खादले कर्माचे लाडू. खाता नमने गोडकडू, लागला जोडू स्वइच्छा. ब्रह्माहमस्मीची गोमटी, पक्वान्ने दिखली दिठी. तीही खाऊनी उठा उठी, मायेपाठी लागला. ते धाकेची निमाली, मिथ्यात्वे नासवणी गेली. स्वानंदे पुष्टी आली, झाडी केली भवरोगा. ऐसा सद्गुरु वैद्य गाढा, तेने उपचारोनी केलो निधडा. शरण रिघाव तुझ पुढा, तव चौकडा तुझी तू. तुझ वेगळे आपणिया ते, देखुनी शरण यावे तू ते. तव मी तू पण हारपले तिथे, कैसेनी तू ते भजावे. ज्यांच्या सुटल्या जीवग्रंथी, झाले आत्माराम निश्चिती. तेही आहे तूक भक्ती करीती, प्राप्तांची स्थिती हे जाणा. गुरु भजना परते सुख, मोक्ष मानिती तेही मूर्ख. मोक्ष गुरुचरणीचा रंक, विरळा लोक हे जाणती. आम्हा सद्गुरु दृष्टी परमारोग्य, आम्ही सद्गुरु कृपा सदा श्लोघ्य. गुरु सेवे आम्ही सभाग्य, परम योग्य गुरुस्तवने. सद्गुरुचे नाम मात्र, तेची आम्हा वेदशास्त्र. सकळ मंत्रा वरिष्ठ मंत्र, नाम सर्वत्र गुरुचे. सद्गुरुचे तीर्थ मात्र, सकळ तीर्था करीती पवित्र. गुरुचरण ते आमचे क्षेत्र, वृत्ती स्वतंत्र ते आम्हा. तू पुरे मनसी स्तवन, परिवर्णिता तुझे उदार. गुण अतृप्त सर्वथा नुठी मन, तुझी आन वाहतसे. तुझे गुण वर्णावया, तत्वता मी प्रवर्तलो श्री भागवता. त्वामजना लाविले भक्तिपंथा, निज कथा कीर्तनी. जय जय सद्गुरु जनार्दना, भव गज पंचानना. एकाकी शरणालो जाणा, तुझ्या श्रीचरणा पावलो. शास्त्र श्री भागवत, एव अवधारा तेथीचा मथितार्थ. उद्धवासी श्रीकृष्णनाथ, परमार्थ सांगेल. यदु अवधूत संवादेसी, लक्षणोक्त 24 गुरुसी. परिसोनिया उद्धवासी, भावना ब्रह्मेसी निगटली. ब्रह्म सर्वगत सत्य होय, मज सभाय कोंदले आहे. तेची माझे मन ठाऊके, नोहे कोण उपाय करावा. ऐशी उद्धवाची चिंता, कळो सरली कृष्णनाथा. तोची उपाव सर्वथा, होय सांगता विरोधी.
अविरोधी। पूर्वी वेदरूपे वर्णाश्रम, नीची बोलिलो स्वधर्म, पंचरात्री वैष्णव धर्म, हे उपवासना वर्म गुह्य माझे। जो वर्ण जो आश्रम, तेनेची ते करावे स्वधर्म, आचरता परधर्म दुःख परम पाविजे। उद्धवा येथ जान, करता पाही जे सावधान, ते सावधान तेचे लक्षण, अति विचक्षण जाणती। कर्म चतुर्विध येथ, नित्य आणि नैमित्य, काम्य आणि प्रायश्चित्त, जान निश्चित विभाग। येथ कर्म आचरती स्थिती, सावधान राखावी वृत्ती, आचरवयाची युक्तती, विचित्र स्थिती सांगेन। नित्य आणि नैमित्तिक, हे कर्म जान आवश्यक, सांडोनिया फलाभिलाख, विधी प्रमुख आचरावे। नित्य कर्म अधिक वाढे, ते नैमित्तिकांचे अंगाचडे, काम्य उचंबळले विषय साडे, तेची पडे निषिद्धी। फलाभिलाषे विन, नित्य नैमित्तिक जान, करावे गा कृष्णार्पण, अर्पिती खून जाणोनी। काम्य कर्म आवश्यक, त्याचा वेगानी शेख, जैविका वमिले वमक, परतोनी लोक न पाहती। समूळी कामने ते दडावे, तेची काम्य कर्म सांडावे, एरवी काम्य त्यागून संभावे, कामना जीवे राखता। अंतरी अनिवार्य कामना, बाह्य विरक्ती दाविजना, ते सविया विटंबना, त्यागू विचक्षणा तुक नव्हे। कामनेचे नी अधिक मंदे, कर्मे निपजती निषिद्धे, समूळ कामनेचे निछेदे, सर्व निषिद्धे मावळती। अथवा देखतांची निषिद्ध दिठी, जो हरिणामे गरजत उठी, निषिद्ध पळे बारा वाटी, प्रायश्चित्त कोटी हरिणामे। जेथ हरिणामाचे वाळे, तेथ निषिद्ध तत्काळ जळे, निषिद्ध अभक्ता आदळे, भक्त जवळे ते नये। काम्य निषिद्धांची कथा, भक्तासी नातळे सर्वथा, भगवंतू रक्षी निज भक्ता, दूषितत्वता त्या नाही। नामे प्रायश्चित्तांची कोटी, हे म्या सांगितली गुह्य गोठी, प्रकटन करावी सृष्टी, गुप्त पोटी राखावी। काम्य निषिद्धांचे त्याग तुझ म्या सांगितले सांड, नित्य नेमित्त विभाग, तोही विनियोग परियेसी। मदर्पणे आवश्यक, करावे नित्य नैमित्तिक, तेची चिंताचे शोधक, साधन मुख्य परमार्थी। एक म्हणती स्वधर्म निर्फळ, वर्म नेनती ते बरळ, स्वधर्मे होय जन्म सफळ, परमार्थ फळ स्वधर्मी। किडाळ झाडावया दृष्टी, रज देऊनी पाठीपोटी, सुवर्ण घालिता फुटी, झळकत उठी निज तेजे। तैसा मज अर्पिता स्वधर्म, त्याचे सफळ होय निज कर्म, ऐसे नेनोनिया निज वर्म, कर्म भ्रम कर्मठा। मज अर्पिती हातवटी, अवघड वाटेल जगजेठी, ज्यासी आवडी माझी मोठी, त्याची दृष्टी मदर्पण। कृष्णी निष्फळ ज्याचे मन, त्यांचे कर्म तितुके कृष्णार्पण, त्यासी न अर्पिता ही जाण, सहजे मदर्पण होतसे। जो रथी निष्फळ होऊनिया बैसे, तो न चळता ही चालतू दिसे,
जाण स्वकर्म त्याचे तैसे अनायासे मज अर्पे। या परी होऊनी अकामात्मा तुझे सुखे आचरावे स्वधर्मा। तिने सांडूनी रजतमा सत्वे पुरुषोत्तमा पावती। वर्णाश्रम समुद्भाव मूळ आश्रयो मी ओळखावा। कुळ कर्म निज स्वभावा उपासावा मी एको। वर्णासी आश्रयो मी प्रसिद्ध जे जन्मले मुख बाहू रूपात। आश्रमाश्रयो मी विशद गर्जती वेद ये अर्थी। देवो देवी कुळाचार यांचे वस्तीचे मी घर। येव मी सर्वाधार हा कर्मी विचार देखावा। मुझ परियेसी उद्धवा कर्म कर्माध्यक्षू मी जाणावा। कर्मी मीची अभिलाषावा क्रियेने धरावा मी एकू। एवा आदि मध्यंती मी अविनाशू धरिता चित्ती। मी कर्मेची निष्कर्मे होती जाण निश्चिती उद्धवा। या परी स्वधर्मे जाण ज्यांचे विशुद्ध अंतकरण। ते विषयी उदासीन हे ओळखन तयासी विषयाची आस्था। नाही नाही गा सर्वथा परी सर्वार्थ विपरीतता। विषयासक्तता देखती भरली मृगजळांची तळी। तिने न पिकती साळी केळी। तैसी विषय बुद्धी जवळी स्वसुख फळी फळेना। पाहे पा विषयासक्त कर्मारंभी संकल्प करीत। आयु कामार्थ क्षेमार्थ धनधान्यार्थ समृद्धी। या हेतू कर्म आरंभित ते स्वकर्म नव्हे निश्चित। स्वधर्म मिशे मनोरथ उपासित सर्वदा। बेलासी कास दुहिता शिंपी भरी दूधने हाता। देवी मनोरथ उपासिता न लभे सर्वथा निज सुख। एव कर्मची ते कर्म नव्हे केल्याही सिद्ध न पवे। ते विघ्ना बाहुल्ये नाश पावे विघ्न संभवे देवांचे। विषय सेवनी आहे सुख या बुद्धीशीन शिनोनी मूर्ख। पावले परम दुःखे दुःख मुख्य याज्ञिका घालुनी। वेदत्रयी जाणुनी सकळ यज्ञकर्मी अतिकुशळ। वांछिता स्वर्गादिक फळ पतन केवळ अधोमुखे। ऐसेनी विवेके निपुण दृष्टी जो स्वर्गुनी तृणासाठी। वैराग्य लागे त्या पाठी उठा उठी घर रिघे। तो वैराग्याचे माहिर विश्रांतीचे विसावते घर। तो नररूपे साचार विवेकू साकर पै झाला। ऐसेनी विवेके विवेक दृष्टी स्वर्गादी विषय मिथ्या सृष्टी। ती मिथ्यात्वाची गोठी एक जगजेठी उद्धवा। स्वप्न आणि मनोरथ मनोमात्र विलसित। ते निद्रितांशी सत्य पदार्थ मिथ्या होत जागृती। तैसे कामनेचे नि उल्हासे इंद्रियाचे नि सौरसे। उभय भोगपिसे नाथिले वसे बुद्धिसी। शिंपी शिंपपणे असे धनलोभ्या रूपे भासे। तेवी विषयाचे नि अभिलाषे भेद पिसे नसतेची। स्वप्नी देखील आत्ममरण जागृती मिथ्या म्हणे आपण। तेसा स्वरूपी जागा झाल्या जाण जन्म मरण त्या नाही। जववरी भेदांची भेदसिद्धी तवोवरी जन्ममरण बांधी। भेदू मिथ्या झाली त्रिशुद्धी अभेदी बाधिते नाही।
तो भेदू कैसेनी तुटे, निज स्वरूप कैसेनी भेटे, ते अर्थी साधन गोमटे, एक चोखटे विभागे, चित्ती वासनांचे मळ, तेने भेदू भासे सबळ, तो नाशावया चिंतमळ, कर्म निर्मळ सेवावे, मागा सांगितले निश्वित, जे का नित्य नैमित्य, तेची कर्मगा निवृत्त, साधकी प्रस्तुत सेवावे, जो प्रवर्तला माझ्या भजनी, तेने काम्य तांडा सांडावे निपटुनी, हे भांगा सांगितले विवंचुनी, कामनामनी न धरावी, मांगा सांगितले निवंचुनी, कामना मनी न धरावी, द्रोणी मदर्पणाचे बळ, नित्याचरता निर्मळ, चित्ताचे चैतन्यमळ, जाती तात्काळ नासुनी, कृषी वळू करी शेतासी, यथार्थ द्रव्य दे राजयासी, तोन बी कंटकासी, देवी कृष्णार्पणेसी होतसे, जाहल्या चित्मळ क्षाळने, नित्य विवेकू उपजे तेने, इहांतरालाता हाने, अनित्य त्याजने वैराग्ये, इव वैराग्य झाली आढळ, तेने सत्व होय प्रबळ, तेव्हा मज जाणावया केवळ, वृत्ती निर्मळ तेज काळी, करिता माझी चित्ता, काम क्रोध नाठवी चित्ता, थोर लागली माझी अवस्था, न राहे सर्वथा अनुभरी, हो का ऐशी अवस्थेसी, कर्मक्रिया नावडे द्यासी, तेने संन्यासुनी सर्व कर्मासी, ब्रह्मज्ञानासी रिघावे.